जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कोल्हापूर सांगलीला जोडणारा सावर्डे पूल प्रथमच पाण्याखाली। गेले 2 ते 3 दिवस झाले दमदार पावसाने सुरुवात केल्याने वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कोल्हापूर सांगली या 2 जिल्ह्यात जोडणारा बच्चे सावर्डे पूल पहिल्यांदा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। 4 दिवसापासून चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने उसंत दिलेली नाही, त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। सातवे सावर्डे, आरळे, आमतेवाडी, वाळवेकेडवाडी, शिंदेवाडी आदी गावातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। आज शुक्रवारी 4च्या सुमारास वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील बच्चे सावर्डे मांगले पूल पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। चिकोडे वारणानगर या मार्गे वाहतूक सुरू केली आहे। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।